नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून मोदक एकदम मऊ लुसलुशीत असे बनतात. माव्यालाही मागे सोडतील अशा प्रकारे हे मोदक तयार होतात. तर गणपतीमध्ये आपण 10 दिवस 10 प्रकारचे मोदक बनवतो. त्यामध्ये तुम्ही एक दिवस ह्या मोदकासाठी ठेवू शकता आणि मी यासाठी दिलेले प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तुम्ही या प्रमाणात बनवाल तर अर्धा किलो मोदक तुमचे तयार होतील. तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनेलवर सुषमा शर्वरी टेस्टी फूड्स अँड व्लॉग्स ह्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर येथे गॅसवर मी मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि कढई आता गरम झाली आहे. त्यामध्ये 1 टीस्पून खसखस टाकून घेतली आहे. आता ही आपण 1 मिनिटभर परतवून घेणार आहोत. तर येथे 1 मिनिट झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1/4 कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊया. तो थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपण परतवणार आहोत. साधारण 2 मिनिट आपल्याला लागतील. तर येथे पहा 2 मिनिटानंतर याला लालसर रंग आलेला आहे. तो मी आता काढून घेतला एका प्लेटमध्ये. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1/4 कप आपण तूप घेतले आहे. तुम्ही कुठलेही तूप घेऊ शकता, फक्त वनस्पती तूप नका यूज करू. त्यामध्ये 1/2 कप आपण गव्हाचे पीठ घेणार आहोत. तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तर येथे आता हे सर्व मिक्स झाले आहे. आपल्याला हे आता कंटिन्यूअस स्टर करत राहायचे आहे आणि लो फ्लेमवरतीच ही सर्व प्रोसेस करायची आहे, जेणेकरून आपले हे मिश्रण म्हणजे गव्हाचे पीठ खाली लागणार नाही आणि व्यवस्थित परतले जाईल. एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला. तर येथे 3 मिनिटानंतर थोडेसे तूप सुटले आहे पहा. तर आता हे आपण सर्व मिक्स करून कंटिन्यूअस स्टर करून घेऊया. आपल्याला अजून 3 ते 4 मिनिट लागतील. तर कंटिन्यूअस स्टर करत राहूया. तर येथे पहा 4 मिनिट झाले आहेत आणि तूपही सुटले आहे, कलरही चेंज झालेला आहे. तर हे मिश्रण आता तयार आहे. मी गॅस बंद करून घेतला आहे. त्यामध्ये आता आपण थोडी विलायची पावडर टाकून घेऊया व ती मिक्स करून घेऊया. त्यानंतर हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया. येथे हे थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया. तर येथे मी 1/2 कप साखर घेतली आहे, तर ती टाकून घेऊया कढईमध्ये. त्याचबरोबर 1 कप आपण दूध घेतले आहे, तेही त्यामध्ये टाकून घेऊया. आता ही साखर विरघळेपर्यंत आणि दुधाला उकळी येईपर्यंत आपण हे स्टर करणार आहोत. फुल गॅसवरतीच करून घ्यायची ही प्रोसेस. तर येथे जे दूध यूज केले आहे ते सर्वप्रथम मी तापवून घेतले आहेत. कच्चे दूध यूज करू नका. तर येथे दुधाला उकळी आली आहे आणि साखरही विरघळली आहे. तर येथे आता गॅस लो फ्लेम करून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये खोबरे आणि खसखसचे जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचे. ते असे थोडे थोडे टाकतच हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण गव्हाचे जे पीठ टाकणार आहोत ते टाकल्यानंतर कंटिन्युअसली स्टर करत राहायचे, नाहीतर त्या पिठाच्या गुठळ्या तयार होतील आणि आपले मोदक व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे ही सर्व प्रोसेस लो फ्लेमवरती आणि फास्ट करायची आहे, कारण गव्हाचे पीठ सर्व दूध पटापट सोक करून घेते. त्यामुळे ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे आणि कंटिन्युअस स्टर करतच करायची आहे. जेव्हा आपल्या ह्या पिठाचा एक गोळा तयार होईल त्यावेळेस आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तर येथे पहा गोळा तयार होत आलेला आहे. तर येथे पहा अशा प्रकारे ह्याचा गोळा तयार होतो. आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर येथे आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये लागणारे फिलिंग तयार करून घेऊया. तर येथे मी 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, 1.5 टेबलस्पून काजू बदाम काप आणि 1 टेबलस्पून पिस्त्याचे काप घेतले आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून पिठी साखर घेतली आहे. तर आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. त्याला थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी 1 टेबलस्पून दूध टाकून घेऊया. ते सर्व आता मिक्स करून घेऊया. तर येथे मी मोदक बनवण्यासाठी मोदकाचा साचा घेतला आहे.
तर त्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतले आहे। त्यानंतर अशा प्रकारे थोडासा त्या मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा आणि तो असा साईडने दाबायचा। खाली थोडीशी जागा ठेवायची जेणेकरून आपण त्यामध्ये फिलिंग भरू शकू। तर आता त्यामध्ये मी जे आपण काजू बदामाचे ते फिलिंग तयार केले ते भरून घेते। त्यानंतर थोडेसे मिश्रण घेऊन ते आपण वरनं लावणार आहोत आणि असे दाबून घ्यायचे व्यवस्थित। संपूर्ण मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचे आणि साईडने जे निघाले आहे ते काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे मोदक तयार होतो। एकदम मऊ लुसलुशीत असा मोदक तयार होतो। हा मोदक तुम्ही नक्की करून पहा। तर अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एकदा करून दाखवते। तर अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेतले आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।